तर बातमी आहे नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची। काँग्रेस सत्तेत आल्यावर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। यावर काँग्रेसवाल्यांनी आधी स्वतःचं शुद्धीकरण करावं असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावरून केलाय। अजब मी नेहमी सांगतो की डिस्टर्ब झालेली आहे, सत्तेतून बाहेर जायची वेळ आलेली आहे। ते हेमंत बिश्वास तर बोललेच, पण नगरमध्ये स्वतः नरेंद्र मोदी सुद्धा बोललेत की राम मंदिर सुद्धा हे काढून टाकतील। आम्ही त्या दोघांनाही आमचं उत्तर असं आहे की आम्ही राम मंदिर त्याला अजून चांगलं आम्ही करू आणि त्या ठिकाणी भगवान श्रीरामाचा दरबार आम्ही लावू। लोकांनी कितीही त्या ठिकाणी सांगितलं आम्ही शुद्धीकरण करू, तरी त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांनी पहिले स्वतःचं शुद्धीकरण केलं पाहिजे आणि सनातन धर्म हिंदू धर्म या संदर्भात आम्ही त्याला मानतो अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट दिलं पाहिजे।